तालुक्यातील त्रिभुवनवाडी हे गाव सामाजिक धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव म्हणजेच त्रिभुवनवाडी। हेमाडपंथीय मंदिर, नवसाला पावणारा त्रिभुवनेश्वर अशी ख्याती साता समुद्रापार पोहोचलेल्या श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वराच्या पावनभूमीत वसलेलं त्रिभुवनवाडी हे गाव आणि या गावाचे ग्रामदैवत अर्थातच श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर। हेमाडपंथीय मंदिर आणि नवसाला पावणारा त्रिभुवनेश्वर अशी ख्याती साता समुद्रापार पोहोचलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे आज श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वराचे दर्शन घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक भक्तांनी येऊन या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे। श्री क्षेत्र रुद्रेश्वर या ठिकाणी नवनाथांनी मोठ्या महायज्ञाचं आयोजन केलं होतं आणि या नियोजनासाठी आकाश, पृथ्वी, पाताळ या ठिकाणची सर्व देवदेवता, यक्ष, किन्नर हे त्रिभुवनवाडी गावामध्ये आले होते। हा त्रिभुवनवाडी गावचा इतिहास सांगतो। त्रिभुवनवाडी गावामध्ये आल्यानंतर या देवदेवतांनी आपल्या हाताने त्रिभुवनेश्वराची स्थापना केली आणि या ठिकाणी मोठा यज्ञही केला। त्याचं यज्ञकुंडही आज त्रिभुवनवाडी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। देवदेवतांनी आपल्या हाताने त्रिभुवनेश्वराची स्थापना केल्यामुळेच या गावाला त्रिभुवनवाडी असे नाव पडले आणि त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी त्रिभुवनेश्वराचा मोठा उत्सव महाशिवरात्र उत्सव निमित्ताने केला जातो। अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि आज श्रावणी सोमवार निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भक्तांनी येऊन या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वराला श्री क्षेत्र पैठण येथून वाजत गाजत आणि आताशबाजी करत कावडीने पाणी आणण्यात आले। श्रावणी सोमवार निमित्त जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांनी त्रिभुवनवाडी येथे येऊन भगवान त्रिभुवनेश्वराचे दर्शन घेतले आणि कृतज्ञ झाल्याची भावना व्यक्त केली। नगरवरून त्रिभुवनवाडी माझं माहेर इथं आलेली आहे। इथं त्रिभुवनेश्वरांच्या दर्शनाला गावातील भाविक भक्त, जिल्ह्यातील, तालुक्यातील म्हणजे त्रिभुवनेश्वर हे आपण जे बोलेल ते म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि आपण बोललेलं नवस असो काय पूर्ण होतोच। या ठिकाणी मी आलेली आहे त्रिभुवनेश्वराला, तर या ठिकाणी आल्याच्या नंतर मला खूप असं म्हणजे छान आनंद वाटतो। तर इथे येऊन प्रत्येक असं भाविकांनी एकदा तरी येऊन त्रिभुवनवाडी गावामध्ये मंदिरात यावे आणि दर्शन घ्यावे। श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी त्रिभुवनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कारखेले यांनी फराळाची व्यवस्था करून सर्वांनाच सुखद धक्का दिला। भाऊसाहेब कारखेले यांनी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी भाविक भक्तासाठी एक खिचडी म्हणून सुद्धा सर्वांसाठी प्रसाद म्हणून ठेवलेली। गावामध्ये श्रावणी सोमवार असेल किंवा महाशिवरात्रीचा कार्यक्रम असेल, प्रत्येक वेळेस या गावातील आहेतच भाविक, पण शेजारील गावातील युवक, महिला, माता भरपूर या गावी येतात। पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील महाराष्ट्रातील एकमेव स्थान असलेले श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर येथे भेट देऊन दर्शन घेणे म्हणजेच जन्माला येऊन सार्थक झाल्यासारखे वाटेल। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। त्रिभुवनेश्वर भगवान की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।